बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी आहे मुंबईतून। दुर्घटनांनी अनेकदा हादरलेली मुंबई पुन्हा एकदा आज एका अपघाताने हादरली। मुलुंडमध्ये एलबीएस रोडवर वडाळा ते कासारवडवलीच्या मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली। यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले, तसंच 2 ते 3 वाहनं ही स्लॅब खाली दबली गेली। जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ सुरू असलेल्या मेट्रोच्या कामावेळी हा स्लॅब कोसळला। एलबीएस रोडवरून ठाण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक या अपघातानंतर बंद करण्यात आली। एमएमआरडीए या संपूर्ण मेट्रो मार्गाचं बांधकाम करत आहे। वेगवेगळ्या 4 टप्प्यांचे 4 वेगवेगळे कंत्राटदार आहेत। ज्या टप्प्यात हा अपघात झाला तिथलं बांधकाम टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड आणि चायना हार्बर इंजिनिअरिंग कंपनीकडे। दरम्यान या अपघातानंतर बंद करण्यात आलेला एलबीएस मार्ग तब्बल 7 तासांनी पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला। या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आलेली असून मुलुंड पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। खूप मोठा निष्काळजीपणा आहे। मला आता कळालं मॅडमकडनं की कालच हा पॅराफिट वॉल बसवलेला होता आणि काल बसवल्यानंतर आज हा पडला, तर त्याच्यामध्ये भरपूर मोठा निष्काळजीपणा असणारच ना। क्युरिंग झालं नसेल किंवा काही बॅरिकेड्स वगैरे सगळ्याच गोष्टीचा निष्काळजीपणा दिसतोय। मग या सगळ्या गोष्टीवरती आता काय आहे विचार विनिमय करून, निष्काळजीपणा तर कॉन्ट्रॅक्टरचा आहे आणि त्याच्यावरती संबंधित साईट इंजिनियर्स जे ठेवले होते त्यांनी त्याच्यावरती देखरेख ठेवली होती का, त्यांचं लक्ष होतं का, या सगळ्याच प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहेत। मिलन इन्फ्रा म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांच्यावर 5 कोटीचं फाईन इमिडिएटली लावलेला आहे। या कामावर देखरेख ज्यांची आहे ते GC जनरल कन्सल्टंट आहेत। हे एक फॉरेन कंपनी आहे LBG हिल, त्यांच्यावर देखील 1 कोटीचा फाईन या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। विषय फाईनचा नाही आहे, विषय जिम्मेदारी या ठिकाणी निश्चित करण्याचा आहे आणि जिम्मेदारी नक्कीच लवकरात लवकर MMRDA निश्चित करेल आणि याच्यामध्ये कोणीही दोषी सापडला तर अजिबात त्याची कोणतीही गय आम्ही करणार नाही। मुलुंडमधील मेट्रोच्या कामाचा स्लॅब कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रामधनी यादव हे नेमके कोण होते त्यांचा आपण परिचय करून घेऊया। उत्तर प्रदेशातील जौनपूरचे रहिवासी होते रामधनी यादव। दरम्यान मेट्रोच्या घटनेची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली, तर मृतांच्या वारसांना मदतीची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे। हा जो संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे, यामध्ये जी काळजी घेणं आवश्यक होतं ती घेतली आहे की नाही याची चौकशी केली जाईल। अर्थातच ती घेतली असती तर कदाचित अशी परिस्थिती आली नसती। याला कोण जबाबदार आहे त्यांच्यावरही कारवाई केली जाईल आणि तात्काळ जिथे जिथे काम चाललेलं आहे तिथलं सेफ्टी ऑडिट करून त्या ठिकाणी अशी घटना घडणार नाही या प्रकारचा प्रयत्न केला जाईल। मृतकांच्या परिवाराला शासनाच्या वतीनं मदत केली जाईल। मुलुंड दुर्घटनेला जबाबदार धरत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सत्यजित साळवे यांचं निलंबन करण्यात आलं। तसे आदेशच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत। मेट्रो ब्रिज मार्गाचे सेफ्टी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करावं असे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। मेट्रो मार्गाचं बांधकाम करणाऱ्या लुई बर्गर कंपनीला 1 कोटींचा दंड, तर अपघाताला जबाबदार असणाऱ्या मिलन इन्फ्रा कंपनीला 5 कोटींचा दंड ठोठावण्यात आला। तर MMRDA कडून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना 15 लाखांची आर्थिक मदत देखील जाहीर करण्यात आलेली आहे। तिथे